मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण आणि या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिल्याचं कळत आहे। या घडीची सगळ्यात महत्त्वाची ही बातमी आपण पाहतोय। मुंबई बॉम्बस्फोटाप्रकरणी आता अपडेट समोर येताना दिसतेय। सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती आहे। उच्च न्यायालयानं 12 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्याचा निर्णय दिलेला होता, ज्या निर्णयाला राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं होतं। आता या प्रकरणी अपडेट समोर येताना दिसतेय। सुप्रीम कोर्टानं हायकोर्टाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण आणि या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयात तातडीची सुनावणी घेण्यात आलेली होती आणि या सुनावणी दरम्यान उच्च न्यायालयानं जो काही निर्णय दिलेला होता, अर्थात 12 जणांच्या निर्दोष मुक्ततेसंदर्भात, यापैकी 5 जणांना फाशी तर 7 जणांना जन्मठेपेची शिक्षा होती। आता या 12 जणांच्या निर्दोष मुक्ततेच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टानं स्थगिती दिलेली आहे। अतिशय महत्त्वाची ही बातमी मुंबईच्या दृष्टिकोनातून। सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला, या ठिकाणी उच्च न्यायालयाच्या निर्णयाला आपण म्हणूया, सुप्रीम कोर्टानं ही स्थगिती दिलेली आहे। मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण सुप्रीम कोर्टाची हायकोर्टाच्या निर्णयाला बॉम्बस्फोट प्रकरण 6 स्फोट मुंबईत झालेले होते। यामध्ये वांद्रे, खार, सांताक्रूज, विलेपार्ले दरम्यान झालेला स्फोट, त्यानंतर अर्थातच बोरिवली दरम्यान घडलेली घटना, या 6 साखळी बॉम्ब स्फोटात अनेकांनी आपले प्राणही गमावलेले होते। या सगळ्या संदर्भात उच्च न्यायालयानं निर्णय देत आठवड्याच्या सुरुवातीलाच 12 जणांच्या निर्दोष मुक्ततेसंदर्भात निर्णय दिलेला होता, ज्यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया देखील उमटत होती। आता या सगळ्याला राज्य सरकारच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयात चॅलेंज करण्यात आलं आणि आज या सगळ्या प्रकरणी तातडीची सुनावणी पार पडली आहे। महत्त्वाची अपडेट घेऊया आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, महत्त्वाचा निर्णय होताना दिसतोय। नक्कीच अत्यंत महत्त्वाचा निर्णय आहे लाघवी हा, कारण आपण जर बघितलं तर विशेष न्यायालयाने या 5 जणांना फाशीची शिक्षा आणि बाकीच्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। त्यानंतर या लोकांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आरोपींनी, आणि उच्च न्यायालयाने मात्र या निर्णयाला आपण बघितलं की पुराव्याअभावी या सगळ्यांना निर्दोष सोडलेलं होतं। त्यानंतर हे सगळे जेलमधनं बाहेर आले होते, मात्र राज्य सरकारने याच्यावर कडक पावलं उचलत सुप्रीम कोर्टात जाण्याचं ठरवलं होतं। त्याप्रमाणे राज्य सरकार सुप्रीम कोर्टात गेलं। आज सुनावणी पार पडली आणि न्यायाधीशांनी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय दिलाय। या उच्च न्यायालयाचा जो निर्णय दिलेला आहे निर्दोष मुक्ततेचा, तो स्थगित करण्यात आलेला आहे। खरं तर हे सगळे आता रिमांडवर बाहेर आलेले आहेत, मात्र आता पुन्हा यांना आतमध्ये घेणार का, जोपर्यंत माफ करा, काही सेकंद तुम्हाला थांबावं लागतंय। याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता वहाब खान ज्येष्ठ वकील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या संदर्भात? महत्त्वाचा निर्णय, उच्च न्यायालयाच्या निर्णयाला हायकोर्टानं स्थगिती, हायकोर्टाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयानं आता स्थगिती दिली आहे। सुप्रीम कोर्टने परत अटक करावं लागेल असे आदेश दिलेले नाही आहे आणि स्टेट तर्फे म्हणजे असं तशी सिच्युएशन नाहीये, तर तुमचा आवाज व्यवस्थित आपल्यापर्यंत पोहोचत नाहीये। पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा आपण प्रयत्न करूया, पण आपण पाहतोय अतिशय महत्त्वाचा निर्णय। भाग्यश्री, सकाळीच आपण या सगळ्याविषयी चर्चा करत होतो, यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया सुद्धा उमटत होत्या। तेव्हा अर्थातच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील म्हटलेलं होतं की आपण या सगळ्याविषयी सुप्रीम कोर्टात चॅलेंज करणार आहोत, चांगले वकील देऊन या सगळ्याला आव्हान दिलं जाईल आणि त्यानुसार आज महत्त्वाचा निर्णय येताना दिसतोय। उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून आता स्थगिती देण्यात आली आहे।
लागले आपण जर बघितलं तर एकंदरीतच खूप महत्वाचा निर्णय सुप्रीम कोर्टने दिलेला पाहायला मिळतो. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिलेली पाहायला मिळते आणि मी म्हटलं तसं की ह्या सगळ्यांना सध्या आरोपींना तातडीने सोडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिलेले होते. त्यामुळे या सगळ्या आरोपींना सध्या सोडण्यात आलेलं आहे. आपण बघितलं की कालच या सगळ्या आरोपी बाहेर आलेले होते आणि त्यांनी मध्यमांची प्रतिक्रिया देखील माध्यमांना दिलेल्या पाहायला मिळाल्या होत्या. त्यामुळे आता ह्यांना पुन्हा आत घेणार का हे बघणं महत्वाचं ठरणार आहे. खरं तर जोपर्यंत उच्च न्यायालयाची त्यांना ऑर्डर जात नाही तोपर्यंत त्यांना तसं करता येत नाही असं एक ज्येष्ठ वकील माहिती देताना म्हणाले. मात्र उच्च न्यायालयाला पण ही माहिती आता मिळाली असेल आतापर्यंत की सुप्रीम कोर्टाने या जी त्यांचं जे म्हणणं होतं त्याला स्थगिती दिलेली आहे. आता सुप्रीम कोर्ट याच्यावर विचार करेल. आपले जे सगळे पुरावे जे विशेष न्यायालयाला सादर केलेले होते ज्यावर विशेष न्यायालयाने खरं तर ह्या सर्व लोकांना फाशीची शिक्षा आणि काहींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. त्यानंतर उच्च न्यायालयाने मात्र ही जे काही पुरावे सादर केले ते सक्षम नसल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे या दोन्ही जे न्यायालयांनी जी म्हणणं मांडलेलं आहे त्याच्यावर सगळ्यावर आता सुप्रीम कोर्ट विचार करेल. सुप्रीम कोर्ट पुन्हा एकदा सगळ्या जे पुरावे आहेत त्याची तपासणी करेल आणि त्यानंतर ह्या निर्णयावर ठाम राहायचं. उच्च न्यायालयाच्या बाजूने द्यायचा निर्णय की पहिला जो विशेष न्यायालयाने दिलेला निर्णय आहे त्याच्यावर ठाम राहायचं हे ठरवेल. मात्र तोपर्यंत सगळ्यात महत्वाची ही बातमी आहे की स्थगिती देण्यात आलेली आहे आणि ही स्थगिती याच बेसवर देण्यात आलेली आहे कारण जे अजूनही काही जण आहेत ते अजूनही आठवणी सांगतायत. त्यांच्या जेव्हा उच्च न्यायालयाने हा सगळा रिझल्ट दिला त्याच्यानंतर अनेकांच्या आठवणी ज्या आहेत त्या ताज्या झाल्या. अनेकांच्या डोळ्यामध्ये पाणी तरळलं. त्यापैकी आपण बघितलंय की रमेश नाईक असतील किंवा त्यांच्यासारखे अनेक जण आहेत त्यांनी त्या बॉम्बस्फोटामध्ये ऍक्च्युअल ते होरपळले गेले. त्यांचे जवळचे नातेवाईक यामध्ये त्यांना दुखापत झाली, कोणाचा मृत्यू झाला. या सगळ्यांमुळे पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाला विचार करायला लावणारी ही गोष्ट होती. त्याच्यामुळे आता नेमकं सर्वोच्च न्यायालय याची कशी पडताळणी करणार हे बघणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे लागवी सध्या. अगदी भाग्यश्री, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूण सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.